नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण आजचा विषय सुद्धा खूप सेन्सिटिव्ह आहे आणि खूपच म्हणजे खूपच सेन्सिटिव्ह आहे. त्याच्यामुळं ही चांगली जी सुधारू माहिती आहे ती आपल्या प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचेल, त्याच्यामुळं लाईक आणि शेअर पण करा. तर थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की मटक्यामध्ये 12 एकर शेती आणि 70 लाख रुपये कॅश गेले आणि बर्बाद झालो. तर मित्रांनो, आपल्या युट्यूब फॅमिलीमधून ही एक कमेंट आहे गणेश हेळकर यांची. ती कमेंट काय आहे, चला आपण बघूया. ती कमेंट वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये नेमकं काय आहे. एक नंबर माहिती सांगितली साहेब. आज मटक्यात माझ्या नावावरील 12 एकर शेती मटक्यात बर्बाद झालो, संपूर्ण शेती गेली. मी इतका कर्जबाजारी झालो होतो, शेती विकून लोकांचे पैसे दिले आणि जे पैसे व्याजाने लोकांकडून घेतले होते ते पैसे संपूर्ण मटक्यात गेले. कमीत कमी माझे 70 लाख रुपये गेले. ही कमेंट केलेली तुम्ही बघा. 2 वीक म्हणजे 2 आठवड्यापूर्वीचा माझा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये ही गणेश शेळकरांनी स्वतः दिलेली कमेंट आहे की दादा आता मी काय करू. तर मित्रांनो, मी वेळोवेळी सांगत असतो की मटका हा एक नाद आहे आणि नादाला कुठलाही म्हणजे जो आपण छंद जोपासतो त्याच्यासाठी आपण काहीही करतो. त्याच्यामुळं मी नेहमी सांगत असतो की संयमाने मटका खेळा. तर लोकांना काय वाटतं की नाही नाही हे एजंटच आहे, हेच आहे, तेच आहे. आता दुसरी एक कमेंट आपण पाहूयात, ती पण बघा तुम्ही. मी नेहमी सांगत असतो की ऑनलाईन मटका का खेळू नका. सगळे फ्रॉड, प्रोफेसर फ्रॉड, सगळे ते सगळ्या ऑनलाईनचं तुम्ही बघा. ऑनलाईन ऍपचं हे करतात, ते मार्केटिंग करतात, त्यांना तिकडून पैसे येतात. त्यांना युट्यूब कडून पैसे जास्त मिळत नाहीत, कारण मटक्याचा जो युट्यूबचा चॅनल आहे तो इलिगल मानला जातो. त्याच्यामुळे त्याच्यावरती यांना पैसे मिळत नाही. यांना पैसे कशावरती मिळतात? मेंबरशिप, गोल्डन मेंबरशिप, हे ते काहीतरी रोज उठायचं आणि झालेलं दाखवायचं आणि पब्लिकला घोडा लावायचं काम करायचं. तीच एक कमेंट आहे, जरा बघा, वाचा, तुमच्या लक्षात येईल. माझा संगम लागला होता, ऑनलाईन बुकीकडे खेळलो होतो, त्याने माझे पैसे दिले नाही. एके ऑनलाईन बुकी, अनिल खोजे असं या इसमाचं नाव आहे. असे भरपूर ऑनलाईन ऍप आहेत मित्रांनो मटका खेळण्यासाठी. त्याच्यामुळे मी तुम्हाला नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, सजेस्ट करत असतो, मटका ऑनलाईन तर खेळूच नका. पहिली गोष्ट, मटका खेळायचा नाहीये. पण ज्यांना कुणाला नाद आहे, बरीच लोक म्हणतात मला 50,000 आले, 60,000 आले, मी आठवड्याला 50,000 रुपये कमवतो. कमवतात, नाही असं नाही. कुठल्याही व्यवसायामध्ये बघा, 20% 80% रेशो आहे. जिथं 80% लोक हरतात तिथं 20% लोक जिंकतात. त्यांच्या काय ट्रिक्स असतील, त्यांच्या काय आयडिया असतील, किंवा ते सुट्टे खेळत असतील, किंवा त्यांच्या प्लॅनिंगने ते खेळत असतील. 10 घरामध्ये ते 5 घरं खेळत असतील, 6 घरं खेळत असतील, बंद घरं सोडून येत असतील, म्हणून त्यांना पैसे येतात. परंतु जो सर्वसामान्य मध्यम वर्गातला आपला जो माणूस आहे, हा फक्त जॉईंट खेळतो, जॅकपॉट खेळतो, संगम खेळतो. याला पत्त्या उडवायच्या असतात. मी आज 500 नी पत्ती उडवणार, आणि इतका पॉझिटिव्ह असतो तो, इतका पॉझिटिव्ह असतो. समजा आज जर त्याचा ओपन बसला नाही आणि दुसरीच एखादी पत्ती आली, तरी तो म्हणणार माझ्या लक्षात राहील नाही, मला हीच पत्ती खेळायची होती. म्हणजे इतका पॉझिटिव्हली, म्हणजे त्याच्यावरती या मटक्याने इतकं हॉबी झालेला आहे मटका त्याच्यावरती, की त्याला मटक्याची चूक दिसत नाही याच्यामध्ये. तसंच ते आपल्या, मी जी कमेंट सांगितली पहिली, की मटक्याची चूक ज्यांना दिसत नाही तिथे बरबादी 100% आहे मित्रांनो. मटका हा बरबादीसाठीच तयार झालेला आहे. मटका हा बुक्कीचा आहे, मटका हा चालवणाराचा आहे, मटका हा सिस्टम मध्ये पैसे खाणाऱ्यांचा आहे. मटका हा खेळणाऱ्यांचा कधीही झाला नाही आणि होणारही नाही. म्हणून मी नेहमी म्हणत असतो, जुआ ना किसका हुआ. पण कसं आहे मित्रांनो, याच्यावरती बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात, की उम्मीद पर दुनिया कायम आहे. प्रत्येकाला वाटतं की चला आता मी फॉलोअप करतोय ना, हे होतंय ना, तर मग आज ना उद्या येईल, आज ना उद्या येईल, आज ना उद्या येईल, अशी एक आच लागलेली असते, आणि ती आच असते पॉझिटिव्ह. कारण मध्यम वर्गातला माणूस असेल, मजूर वर्गातला माणूस असेल, आठवड्या पगाराची वाट बघतो. पगार झाल्यानंतर त्याला वाटतं, समजा एखाद्याचा आठवड्याचा 10,000 पगार झाला, किंवा 5-7 हजार रुपये पगार झाला, त्याला वाटतं चला यातले 1-2 हजार रुपये आपण आता मटक्यात खेळून 5,000 रुपये घरी जायला देऊन ठेवू.
पण तसं होतं का मित्रांनो? ते 1000-2000 गेल्यानंतर तो परत दुसऱ्या कोणाकडून तरी उसने पैसे उचलतो आणि त्याच मार्गातून तोच मटका खेळायला लागतो. बरेच लोक मला याच्या कमेंटमध्ये कळतात की सिंगल आकड्याची ट्रिक सांगा. मी काय प्रोफेसर नाही. मी हमेशा प्रोफेसर लोकांच्या विरोधात आहे, कारण त्यांचं काहीही येत नाही. कधीतरी येतं कावळा बसायला फांदी तुटायला. जे सगळ्या लाईन झालेल्या दाखवतात, होणारी दाखवतात का? होत नाही. ते 5-5, 10-10 लोकांनी बघितलेला संगम असेल, पत्ती असेल, कसा काढेल तो? मटका हा फक्त लोडचा खेळ आहे आणि तुमच्या लकचा. दोनच गोष्टीवरती मटका चालतो, फक्त लोड आणि लक. तुमचं लक किती मजबूत आहे, तुम्ही 5 आकडे धरून चाललात, त्याच्यात तुमचा ओपन बसला, तुमचं नशीब चांगलं म्हणायचं आणि लोड त्या आकड्यावरती नसला पाहिजे. याच गोष्टीवरती ट्रिक्स वगैरे काही नाही हो. ट्रिक्स वगैरे एखादी पास होते होत नाही असं मी म्हणत नाही, कधीतरी. मग रोजच जर ट्रिक्स ह्या पास होत असत्या तर हे स्वतःच खेळत बसले असते ना. याच्यामध्ये लोक फक्त बर्बाद होतात आणि त्याला कारणीभूत आहेत जे मटका दाखवणारे त्यांच्या बरोबरचे गुरु, की आज हेच येणार, उद्या तेच येणार, परवा तेच येणार. तसं होत नाही. मटका खेळणारे लोक बरेचशी म्हणजे ज्याला आपण अंकलॉजी म्हणू, मराठीत ज्याला आपण अंक म्हणतो, अंकलॉजी वरती खेळतात हो. बरीच लोक दिसेल तो नंबर खेळतात, त्यांचा लकी नंबर खेळतात. त्यांना वाटलं की आज आता सकाळी सकाळी हा नंबर दिसला, हाच येईल. मग आता ही गाडी पडून गेली, त्याचा नंबर येईल, ह्या बसवरील नंबर येईल. बरीच लोक अशी मटका खेळतात. तुम्ही ऑब्झर्वेशन करा की लक, आणि बसतात काही लोकांना अशा गोष्टी बसून जातात. पण तकदीर बार बार साथ नाही देती दोस्तो. नेहमी मी सांगत असतो, नशीब हे प्रत्येक वेळी तुमची साथ देईल असं नाहीच. आणि ह्याच याच्यातून, या मटक्यातून किंवा जुगारीतून म्हणा, नैराश्य माणसाच्या मनाला येतं आणि ते नैराश्य आल्यानंतर माणसाला काय करावं हे कळत नाही. त्याने तो व्याजात आणखी डुबत जातो. म्हणजे व्याजात डुबल्यानंतर तो जे कर्ज काढतो, जमीन असेल जमीन विकण्याचा प्रयत्न करतो, घरावरती कर्ज काढतो. तर तसं न करता थांबा. जिथं ज्या वेळेस तुम्हाला हा मटका खेळायचा आहे, तुम्हाला येत नसेल, थोडं थांबा, खेळू नका. मटका हा आयुष्यभर आहे. मटका कुठेही पळून जाणार नाही. तुम्ही आम्ही नसू, जोपर्यंत सूर्य चांद्र तारे आहेत तोपर्यंत हा मटका राहणार आहे पृथ्वी तलावरती. गेली कित्येक 1960-64 पासून मटका चालू आहे. थांबलाय का? माणसं गेली, जुनी लोक आपली मटका खेळणारी गेली, आपण राहिलो. ह्या पिढीतली लोक मटका खेळतात, ही जाणार आहेत, पुढची खेळणार आहेत. त्याच्यामुळे नेहमी कंट्रोल. तुम्हाला नाद आहे ना, जिथे 10,000 खेळतात ना लोक, त्यांनी 100-200 रुपये खेळा ना. तुमचा इन्कम रोजचा 1000 रुपये, 100 रुपये खेळा, तुम्हाला काहीच वाईट वाटणार नाही. पण तुम्ही जर त्या 1000ला 1000 लावून, 2000 लावून जर मोठा शॉट उडवायचा म्हटलं, आज मी ही पत्ती 500ची उडवणार, हे 1000ची उडवणार, असं होत नाही मित्रांनो. मटका हा फक्त गोल आहे. जशी पृथ्वी गोल आहे ना, मटका हा गोल आहे. तिथल्या तिथंच ओपन तोच, क्लोज तोच, परत वन डाऊन, रिपीट, वन डाऊन, कट, जोड, डबल, तेच आणि तेच. मटका हा फक्त तेच आणि तेच म्हणजे मटका. आणि पूर्ण माणसाचा मेंदू तो असा पूर्ण गोल चक्रावून ठेवतो. म्हणजे 24 तास त्या माणसाच्या मनात जे विचार असतात त्या मटक्याबद्दल, ते तर येतच नाही. आणि दुसरा आल्यानंतर तो माणूस एवढा पॉझिटिव्ह होतो की बाकीचा माइंड झिरो करून म्हणतात, हे तर मला माहिती होतं, हे होणार होतं, पण हे मी खेळलो नाही. म्हणजे मटक्याकडे बघण्याचा जो पॉझिटिव्ह अँगल आहे तुमचा. मग पैसे गेल्यानंतर सुद्धा तेवढी तयारी ठेवा पॉझिटिव्ह राहण्याची. बऱ्याच वेळा लोक पैसे गेल्यानंतर घरी जाऊन चिडचिड करतात, दारू पितात, हे करतात, ते करतात, दंगे करतात. पण तेवढी तुमची तयारी नसेल तर मटका खेळूही नका. मटका खरं खेळण्याची गोष्ट पण नाहीये. मी नेहमी सांगत असतो तुम्हाला, मटका हा कुणाचाच झालेला नाहीये. तो रतन खत्रीचा होऊ शकला नाही, तर रतन खत्रीकडून सुद्धा दुसऱ्याने घेतला. आज काय कल्याणची तर तीच आहे. आणि बरेच लोक मला कमेंट मध्ये सांगतात की मटका कोण काढतं. मटका हे सगळे जे 100-150 मटके आहेत ते डीपी बॉस काढतात. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची लोक असतात, हे कुणालाही माहित नाहीये. कुठल्या ना कुठल्या राज्यात त्यांच्या ट्रिपा चालू असतात आणि तिथून ते लोड बघूनच मटका काढतात. त्यांच्यापर्यंत फिरत्यात, जातात, आजही जातात आणि उद्याही जाणारच. मटका हा कधीही बंद होणार नाही. तो चोरून आयुष्यभर चालू राहणार आहे. त्याच्यामुळे मटक्यावरती खेळताना संयम आणि आपली प्रॉपर्टी, आपला प्रपंच, आपलं कुटुंब, ह्या सगळ्या गोष्टी बघून, आपल्या मुलाबाळांच्या शाळा, लग्न. आज मला सांगा, 12 एकर शेती म्हणजे सोपी गोष्ट आहे का?
माळरानावर शेती घ्यायला गेलं तर 1 कोटी रुपये एकर आहे. 12 एकर शेतीचे पैसे किती झाले? 12 कोटीचं सोडून द्या, आजची व्हॅल्युएशन बघा तुम्ही काय असेल, जर शेती बागायत असेल तर. आणि काय असे पैसे येणार होते त्याच्यातून? कोणी 1 कोटी, 2 कोटी, 10 कोटीचं पेमेंट देतं का? ते भुक्के देत नाहीत. ते म्हणतात पुढच्यानी घेतला नाही. काय करणार तुम्ही? काही करू शकत नाही. पोलीस कंप्लेंट करणार, FIR करणार, कोणाकडे जाणार? कमिशनरकडे जाणार, कोर्टात जाणार, ती चिठ्ठी घेऊन 2 इंचाची चिठ्ठी घेऊन कोर्टात जाणार का तुम्ही? मी मटका खेळून माझं पेमेंट दिलं नाही. हे का तुमचं कारखान्याने ऊसाचं पेमेंट नाही? तुम्ही जे कष्ट केले ते पेमेंट येणारच आहे तुमचं. त्याच्यामुळे ह्या गोष्टींवरती तुम्ही सातत्याने बघा, समाधान ही सर्वात मोठी श्रीमंती आहे. तुमच्यात जर समाधान नावाची गोष्ट नसेल तर तुम्ही कधी आयुष्यात सुखी राहू शकत नाही. ठीक आहे ना, आठवड्यातून तुम्ही 4-5 दिवस खेळताना 2-3 दिवस खेळा, ते 100-200 रुपयाने टाइमपास खेळा, सोडायच्या हिशोबाने. एखाद्या गोष्टीला जर आपल्याला निग्लेक्ट करायचं असेल ना, किंवा सोडून द्यायचं असेल तर तिला एकदम सोडता येत नाही. कुठली गोष्ट असू द्या आयुष्यात, दारू असू द्या, मित्र असू द्या, पाहुणे असू द्या, नातेवाईक असू द्या, काहीही असू द्या आयुष्यात, एकदम ती गोष्ट कधीही सोडता येत नाही. जर तुम्हाला ती गोष्ट सोडायची किंवा तिला हळूहळू विसरायचे, तर तिला त्याच पद्धतीने, म्हणजे जसं आपलं वजन बघा, एकदम वाढतं का? नाही. हळूहळू 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 वाढत जातं. एकदम कमी करता येतं का? नाही. जसं वाढलंय तसंच कमी करावं लागतं. त्याच्यामुळे त्याच पद्धतीने जसा तुम्ही मटका शिकला असाल त्याच पद्धतीने 5 रुपये, 10 रुपयाची पत्ती म्हणा, काही 100-50 रुपयाचा ओपन क्लोज असेल, हे असेल ते असेल, तुम्ही ते खेळून हळूहळू कमी करा, म्हणजे तुमची सवय कमी होईल. अन्यथा तुम्ही जर गेलेले पैसे कव्हर करायला जाताल तर डबल खड्ड्यात जाण्याची शक्यता असते त्याच्यात. बघा, ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे त्यांनी ते घालू शकतात, ते त्यांची मर्जी, तो त्यांचा विषय आहे. पण ज्याच्याकडं तुटपुंजा, याच्यातून मी नेहमी सांगत असतो, मटका कोण खेळते? आपला मजूर वर्ग असेल, मध्यम वर्ग असेल, कारण त्यांची स्वप्न असतात की मला ह्या कामाव्यतिरिक्त कुठून तरी काहीतरी मिळावं. मग एखाद्याला फ्रीज घ्यायचा असेल, टीव्ही घ्यायचा असेल, कोणाला तरी काहीतरी गिफ्ट घ्यायचं असेल, मोटरसायकल घ्यायची असेल, बुलेट घ्यायची असेल, काय घ्यायचं असेल, अमकं तमकं फलानं, बऱ्याच गोष्टी त्याच्या ज्या माइंडमध्ये असतात त्या मटक्यातून त्याला खरेदी करायची असतात. पण असं होत नाही. त्याच्यासाठी बँका आहेत, लोन आहेत. जसं मटक्याचं तुम्ही खेळता रोजचे 1000-500, महिन्याचे जर 10-12 हजार रुपये झाले तर तो कुठलाही हप्ता भरला तुम्ही बँकेत, तुम्हाला ती वस्तू सहजासहजी मिळू शकते. बरेच लोक कमेंट करतात माझ्याविषयी निगेटिव्ह, पण मला त्यांचा राग नाहीये, कारण मला हसायला येतं. कारण मी नेहमी समजून सांगत असतो, मटका खेळणं खेळणाऱ्यांसाठी वाईट नाहीये. ज्यांना पैसे येतात ते तर पॉझिटिव्हच आहेत, त्यांच्याविषयी वाईट नाहीये हा मटका. ते त्याला चांगलंच म्हणणार. कुठलाही बघा, आपला मित्र चांगला असला, आपल्याविषयी फायदा करणार असला तर आपल्याला चांगला वाटतो. जर आपला दुश्मन असेल तर आपल्याला वाईट वाटतं ना त्याला बघितलं तरी. ह्या नेहमी गोष्टी कसं आहे की जर तुम्हाला खेळायचंय ना, तुमचा नाद करायचा आहे ना, तर थोडा करा. कुठल्याही गोष्टीत शेवटच्या थराला, आता जसं भाऊनी सांगितलं, गणेश भाऊनी, की एवढं सगळं गेलं, आता काय करू? आता गेलं गेलं, एकदा पुलाच्या खालून पाणी गेलं, पूर येऊन गेला, नंतर वाळू आणि खडीन माती, तेच नशीब असतं. जे नशिबात कसं असतं, बऱ्याच गोष्टी मी वारंवार याच्यामध्ये सांगत असतो की बऱ्याच लोकांना पटत नाही. ते हे बुकीच चालवतात, ह्यांचे भरपूर पैसे गेलेत, जाऊ द्या, माझे गेले असतील, मी खेळत असेल, मी काय करत असेल, पण माझ्या प्रत्येक व्हिडिओचा कंटेंट तुम्ही पहा. कंटेंट व्हिडिओचा मी का नेहमी सबस्क्राईब करायला सांगतो, की माझ्या व्हिडिओचा जो कंटेंट आहे, आता मागचा कंटेंट, आजचा कंटेंट काय होता की जायकवाडीच्या धरणाचा, कारण महाराष्ट्र माझा आहे, आपल्या चॅनलचं नाव आहे. आपण जिथे जिथे आपले सबस्क्रायबर असतील किंवा महाराष्ट्रातले लोक असतील, आपण त्यांच्या फायद्याच्याच गोष्टीचेच व्हिडिओ काढतो. आपण काय कुठलं विनोद करत नाही किंवा कुणाला काय फसवत नाही, किंवा मी कुणाला कुठल्या ऍपचं प्रमोशन केलंय का कुठल्या ह्याचं ऍप प्रमोशन करणारही नाही मी कधी. जिथे लोकांचा फायदा नाहीये तिथे मी कुठल्याही गोष्टीचं स्वतःच्या फायद्यासाठी कधीही ऑनलाईन प्रमोशन करणार सुद्धा नाही. त्याच्यामुळं ही गोष्ट एक कान उघडे ठेवून ऐका माझी, की मटका हा फक्त बरबादीच करतो. मटका हा डोळे उघडे ठेवून, कान उघडे ठेवून खेळा. IQ रेशोवरती किंवा ऑनलाईन मोबाईलवरती जे प्रोफेसर सांगतात, सकाळी सकाळी बोंबलतात,
10-15 लोक आहेत, एवढ्याचा फरक, त्याचं हे फिक्स आहे ते फिक्स आहे, असं काहीही नसतं मित्रांनो. त्यांना सोडून खेळा. तुमचं 5-50-100 रुपयाने जरी ओपन खेळले, रोजचे 400-500 रुपये आले, बस झाले ना. बंद घरं सोडा, काय येणार नाही ते सोडा, आणि ह्यांची घरं सोडा, 100% तुमचं घर बसेल. कारण ह्यांना ऑलरेडी भरपूर लोक बघतात आणि तेच खेळतात. तेच खेळलं की तेच लांबत 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 शेपूट भरपूर लांबत जातं ते. त्याच्यामुळं माझी हात जोडून विनंती आहे, कुणीही मटका खेळताना प्रथमतः आपली फॅमिली, मुलं, शिक्षण, त्यांची लग्न, किंवा आपण काय विकतो याचं भान ठेवलं पाहिजे, किंवा आपण कशासाठी कर्ज करतो याचं सुद्धा भान ठेवलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून, तुमची हौसेला मोल नसतं मित्रांनो. बघा, मागाशी धरून मला एक शब्द आठवत नव्हता की हौसेला मोल नाही. हौसेला मोल नाही ना, तर मग ठीक आहे, हाऊस जर करायची, तुम्हाला पांढरा शर्ट घालायचा आहे ना, मग तो 50,000ला बी येतो, 5,000ला बी येतो, 1,000ला बी येतो, 2,000ला बी येतो. ठीक आहे ना, जेवढी आपली कॅपॅसिटी आहे तेवढ्याप्रमाणे खेळा. जिथं आपल्याला वाईट वाटलं नाही पाहिजे. चला, एखाद्या मित्राला आपण मिसळ सांगितली 100 रुपयाची, असं समजून 100-200 रुपये गेले तर हरकत नाही. तेवढ्यातच खेळायचं आहे मटका. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहायचे. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण तुमच्यामुळं, शेअर आणि लाईक केल्यामुळे जर इतर लोकांचं आयुष्य, मी काय म्हणतो, आता बघा साहेबांची कशी चूक झाली तशी अजून लोक चुकू नयेत म्हणून मी सांगत असतो की व्हिडिओला शेअर करत जा, जेणेकरून आपल्या व्हिडिओमुळे जर कोणाचं चांगलं झालं, त्यांचा आशीर्वाद तरी आपल्याला लागेल. तुम्हाला शेअर करायला पैसे लागत नाही. त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.